नमस्कार. काल होती पौर्णिमा, त्यामुळे आम्ही गेलो होतो दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी नरसोबाच्या वाडीला. रस्ते मात्र टकाटक होते. त्यानंतर कृष्णामाईचे दर्शन झालं व आम्ही पोहोचलो नरसोबाच्या वाडीला. गल्लीबोळातून रस्ते काढत काढत आम्ही मेन मंदिराजवळ पोहोचलो. नंतर गाडी पार्क करून पूजेचं साहित्य घेऊन दत्त महाराजांच्या दर्शनासाठी निघालो. दर्शनाला जायच्या आधी कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमात मला स्नान करायचे होते. दत्तात्रयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वतींचे या ठिकाणी 12 वर्ष वास्तव्य होते. पौर्णिमा असल्यामुळे गर्दी खूप जास्त होती. रांगेत उभं राहून दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन प्रदक्षिणा मारण्यासाठी निघालो. प्रदक्षिणा मार्गात महादेवाचे पिंड, श्रीरामाचं मंदिर होतं. तीर्थ घेऊन आम्ही प्रदक्षिणा पूर्ण केली. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या पिंपळाच्या झाडाला आम्ही प्रदक्षिणा मारली. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही खिद्रापूरच्या कोपेश्वर महादेवांचं दर्शन घेण्यासाठी निघालो. या मंदिरात एक स्वर्ग मंडप आहे. त्या स्वर्ग मंडपातून दरवर्षी प्रत्येक कार्तिक पौर्णिमेला चंद्र दर्शन होते. महादेवांचे हे असे मंदिर आहे जिथे नंदी नाही. नंतर आज जाऊन कोपेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं. हर हर महादेव.